श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतसार अध्याय 23. श्री शंकर भट्टास कुरुगड्डी क्षेत्री श्रीपाद प्रभूंचे प्रथम दर्शन. शेकडो मैलांचा प्रवास करून अनेक अडचणींना तोंड देऊन अंती शंकर भट्ट कुरुगड्डी या दिव्य स्थानी येऊन पोचले. त्यांनी सकाळी श्रीपाद प्रभूचे दर्शन घेतले. त्यांच्या दिव्य शरीरातून तेजोमय किरण बाहेर पडत असल्याचे शंकर भट्टास जाणवले. प्रभूंच्या पाणीदार नेत्रात शांती, करुणा, प्रेम, ज्ञान ज्योती स्वरूपात ओसंडत होते. त्यांच्या सहवासात असणाऱ्या भक्तांना शांती, करुणा व प्रेम यांची प्राप्ती काही प्रयास न करता होत असे. इहलोकात ते एकमेव प्रभू स्वरूप होते. निराकार तत्व साकार होऊन सगुण रूपाने मानवाकार घेऊन डोळ्यासमोर दिसल्याने शंकर भट्ट भाव विभोर झाले. श्रीपाद प्रभूंचा अनुग्रहामुळेच त्यांना प्रभूंच्या जवळ येऊन नमस्कार करण्याचे भाग्य लाभले होते. प्रभूंच्या मुखाकडे पाहता शंकर भट्टास एक अलौकिक शांती, वात्सल्य आणि प्रेम त्यांचा अंतर्गात व्यापून त्यांचे मन, शरीर आणि हृदयास एका अवर्णनीय आनंदाची अनुभूती झाली. त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या चरणांना अत्यंत श्रद्धाभावाने स्पर्श केला आणि त्या स्पर्शाने त्यांचे शरीर हलके हलके झाल्यासारखे वाटत होते. शंकर भट्टाच्या शरीरातील प्रत्येक अवयवातून काळे तेज बाहेर येत होते. त्या तेजाने माणसाचा आकार धारण केला. तो अगदी शंकर भट्टाचा शरीरासारखाच होता. श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य करीत विचारले, तुझ्यासारखा आकार असलेले तो कोण आहे ते कळले का? शंकर भट्ट उत्तरला, प्रभू, तो आकार मी पाहिला. तो माझ्यासारखाच वाटला, परंतु माझ्या शरीरातून कसा बाहेर आला ते कळले नाही. श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे शंकर भट्टा, ते तुझे पाप शरीर होते. तो तुझ्यातील पाप पुरुष होता. आता तुझ्या शरीरात राहिलेला पुण्य पुरुषच आहे. प्रत्येक मानवाच्या शरीरात एक पुण्य पुरुष आणि एक पाप पुरुष असतो. या जोडीचे विभाजन होऊन पाप पुरुष जेव्हा निघून जातो तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते. ब्राह्मण कुळात जन्म घेतल्यानंतर निष्ठावंत होऊन पाप शरीराचे दहन करून उरलेल्या पुण्य शरीराचा आपल्या उत्तम कर्माने उद्धार करावा. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, ब्राह्मणाने आपल्या यजमानाकडून वेदशास्त्रातील विहित कर्म करवून घेताना आपल्या उपजीविकेपुरतेच धन घ्यावे. आमचे आजोबा वापनाचार्युलू, पिताश्री अप्पलराज शर्मा हे दोघे सद्ब्राह्मण असून माता सुमती महाराणी आणि आजी राजमंबा या दोघी परमपवित्र स्त्रिया आहेत. यांचे केवळ स्मरण केल्यानेच अनेक पापे नष्ट होतात. यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या उजव्या हाताच्या बोटाने भूमी स्पर्श केला. त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूने प्रकाशाचा एक झोत निघाला आणि यज्ञासाठी लागणारी साधन सामग्री प्रकट झाली. त्यात काही मधुर फळे, सुवासिक फुले, थोडे सोने, थोडी चांदी, नवरत्नाचा हार आणि दिव्य अग्नी प्रकट झाला. शंकर भट्टाच्या शरीरातून निघालेला पाप पुरुष भयाने कंपित होऊन आक्रोश करू लागला. श्रीपाद प्रभूंनी त्याला नेत्रणीच अग्नीत भस्म होण्याची आज्ञा दिली. त्यानुसार तो अग्नीत पडून भस्मसात झाला. परंतु शंकर भट्टाच्या शरीरात अग्नीचा भडका उडाला. तो स्वामी, मला वाचवा अशी आर्तस्वरात विनंती करू लागला. त्यावेळा प्रभूच्या नेत्रातून एक दिव्य तरंग निघून शंकर भट्टास स्पर्शून गेला. त्या स्पर्शाने शंकर भट्टाचे शरीर शीतल झाले. त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यासारखे वाटले. नाडीचे स्पंदन थांबल्यासारखे होऊन ते समाधी अवस्थेत गेले. समाधी अवस्थेतून ज्यावेळी शंकर भट्ट बाहेर आले त्यावेळी मध्यान्हाची वेळ झाली होती. तो गुरुवारचा दिवस होता. श्रीपाद प्रभू स्नान संध्या आटोपून भक्तांच्या मेळाव्यात येऊन बसले होते. भक्तगणांनी समर्पित केलेल्या भिक्षांनाला श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्तांनी स्पर्श केला. कमंडलूतील जलाने जमलेला भक्तावर प्रोक्षण केले. भिक्षेतील थोडे अन्न काक बळीसाठी काढून ठेवले. प्रभूंनी शंकर भट्टास अत्यंत मधुर अशा सुरात हाक मारली. त्यांच्या हातात चांदीचे पात्र होते. त्यात हलवा भरलेला होता. त्यातील थोडा भाग त्यांनी आकाशात फेकला. तो नभोमंडळात विलीन झाला. थोडा प्रसाद त्यांनी भूमातेस अर्पण केला. तो भूमातेने स्वीकार केला. नंतर तो प्रसाद सर्व भक्तांना वाटण्यास शंकर भट्टाकडे दिला. सर्वांना दिल्यानंतर सुद्धा त्या पात्रात अजून हलवा भरलेलाच होता.
प्रभूंच्या आदेशाप्रमाणे तो प्रसाद चांदीच्या पात्रासह कृष्णेच्या प्रवाहात सोडून दिला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.